हे भारी वाटत म्हणजे आपल्या आपण करू शकतो. हो ना. आता जर फोन केला असता नाहीये तरी सगळ्या 13-14 जणी एका मिनिटात हजर झाल्या. होय. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आहे महाशिवरात्री आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा. तर आज काय काय असणार आहे दिवसभरात ते तुम्ही पाहालच. सगळ्यात अगोदर तर काल रात्रीच मी शाबू भिजत घातला होता, आंघोळ वगैरे आटोपली आहे. आता हा ड्रेस मी वेअर केला आहे कारण काय झालं माहिती का, साडी आत्ताच जर नेसायची म्हटलं तर शांभवीचं तुम्हाला माहिती आहे किती आगाऊपणा चालू असतं तिचं सतत, त्यामुळे मग ते परत चेंज करा ह्या त्या गोष्टी होणारच. त्यामुळे म्हटलं अगोदर शाबू वगैरे बनवते जे काही फराळाचं आहे ते. तर उठल्याबरोबर अगोदर शांभवीचं बनवावं लागतं कारण दर 2 तासाला लहान मुलांना भूक लागते. तर तिचं मी खाऊ बनवलेला आहे, आई तिला भरवतीये. स्त्रीला शाळेला सुट्टी आज, तसंही रविवारी महाशिवरात्र आली आहे. एरवी पण म्हणजे जर आली असती तर सुट्टी ही असली असतीच, पण मग मुलं खूप नाराज होतात की रविवारी नाही सोमवारी आली असती तर मजा आली असती, म्हणजे सुट्टी डबल. असं ते त्या वयोगटामध्ये आपण होतो तेव्हा आपल्याला सुद्धा असंच वाटायचं नाही का, की म्हणजे एखादा जर सण वगैरे सुट्टीच्या दिवशी आला म्हणजे रविवारी आला तर वाईट वाटायचं की दुसऱ्या दिवशी पण मग आपल्याला सुट्टी मिळाली असती. तर ह्या गोष्टी असतात आणि ह्यालाच निरागसपणा म्हणतात नाही का. चला, हे ड्युटीला गेलेले आहेत तर आता मी पटापट घरातली कामं वगैरे सगळं काही आवरून घेते. पटकन आता शाबू बनवते. शाबू वडे करायचा प्लॅन होता माझा, परंतु काही गोष्टीची कमतरता आहे तर जे अवेलेबल आहे त्याच्यासोबत शाबूची खिचडी बनवते आणि आईला पण वेळेत गोळ्या औषधं घ्यायची असतात तर ते अगोदर आवरते आणि त्यानंतर दिवसभरात काय काय असेल ते तुम्ही पुढे पाहाल. सो स्टे ट्यून, पाहत राहा. तसं तरी एरवी आपली कामं आणि घाई गडबडीमध्ये पूजा ह्या गोष्टी होत असतातच, परंतु आज महाशिवरात्री आहे म्हणून म्हटलं महादेवाला अभिषेक घालूया. त्यासाठी पंचामृत वगैरे अगोदरच बनवून ठेवलं होतं तर लगेचच मग पूजा करायला घेतली. माझ्याकडे एवढं सागर संगीत असं काही साहित्य वगैरे नाही आहे, पण म्हणतात ना भोळाभाव आणि देवाभाव, आणि महादेव तर ना अगदी भोलेनाथ शंकरा म्हणतो ना आपण तसा भोळा आहे आणि श्रद्धा असेल ना तर तो पावन करून घेतोच. तर आता देवाची आरती वगैरे करते आणि साखरेचाच नैवेद्य तोपर्यंत देवाला अर्पण करते. जेव्हा मी प्रसादाचं बनवेन त्यावेळी मग नैवेद्य अर्पण करूया. आम्ही घरात सगळेजण जवळपास गरम पाण्याने सुरुवात करतोय. सर्दी झाल्यामुळे जास्त तर, कारण म्हणजे कसं की वातावरण बदललं की खोकला, ताप, सर्दी ह्या गोष्टी होतात. आवाज पण बसलाय माझा तरी बऱ्यापैकी, आत्ता निवळला, यांचा खूप बसलेला. सो या गोष्टी चालू आहेत त्यामुळे. आणि आत्ता ना हे जे बटाटे आहेत तर ते मी पूजेच्या अगोदर उकडायला टाकले होते. माझी पूजा होईपर्यंत छान उकडून निघालेत. सोलायला पण ते खूप सोपे जातात त्यामुळेच. आजच्या दिवशी गावी ना पहाटे 5:30 पासून शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण सुरू होतं आणि ते अखंड दिवसभर म्हणजे सायंकाळपर्यंत चालू राहतं. मग महाआरती होते आणि त्यानंतर मग प्रसाद ग्रहण करतात. आता इकडे शांभवी आणि स्त्रीसाठी इथं ऑरेंज सोललंय मी आणि तिचं बघा काय चाललंय ते. हे परवाला शिकली होती आणि चांगली बुद्धी दे बा, पप्पा पण येत नाही बा, चांगली बुद्धी दे. बनवलंय आज. काय क्रिएटिव्हिटी आहे. थोडंसं हेलिकॉप्टर सारखं पण वापरायला येतं आणि भिंगरी सारखं पण आणि स्काय ड्रायव्हर सारखं आणि थोडंसं ह्याच्यासारखं हव्याच्या मोटर सारखं पण. पहिलं हे असं करून दाखवतो हव्याच्या मोटरचं. काय काय वापरलंय तू याला. एक LED लाईट, त्यात छोटे छोटे हे पण आहेत आणि बघा एक DC मोटर, फॅन आणि HIW बॅटरी आणि वायर्स बघ. आणि इथं एक्स्ट्रा टेप असते. हे बघ, पहिलं असं केलं ना फॅनचं दाखवतो, इकडून असं लावलं ना हवा येते आणि दुसरं ना की मग हे बघ असं केलं की इकडून थोडीशी लाईट चालू होती आणि जर फॅन हे काढलं ना तर मग हीच पूर्ण मोठ्या लाईट सुरू होती. पण आता आहे ना कमी सुरू होईल कारण की ह्याची बॅटरी कमी आहे. आणि आता बघा जर हे करायचं असलं ना तर पहिलं हेलिकॉप्टर म्हणून तर हे बघा असं करायचं. हेलिकॉप्टर आणि भिंगरी एकदाच होते. आता बघा कसं फिरते, खाली उडून जाते आणि कसं गोलगोल फिरते.
रोज फक्त फरशा क्लीन होतात, पण आज गॅलरी सकट सगळं चकाचक क्लीन केलेलं आहे. आणि काही सणवाराचं निमित्त असतं, पण त्यामुळे ना अगदी घराचा कारणा कोपरा सगळं स्वच्छ होतं आणि आपल्याला त्यामुळे सुद्धा खूप जास्त पॉझिटिव्ह वाटायला लागतं. तुमचं याच्यावरती काय मत आहे मला नक्की सांगा. नंतर मग शांभवीच्या दुसऱ्या वेळच्या खाण्याची तयारी करून ठेवली आणि इकडे आता मी कूट करून घेते शेंगाचं. खरं तर हे अगोदरच मी करायला हवं होतं, परंतु मला काल अजिबात वेळ मिळाला नाही, त्यामुळे म्हटलं आता चला म्हणतात ना ऐनवेळी तहान लागली की विहीर खोदण्यासारखा हा प्रकार आहे. पण वेळ जातो, पण काही पर्याय नाही आहे, कारण काही वेळा आपल्याला कितीही ठरवलं तर वेळेचं मॅनेजमेंट बऱ्याचदा होत नाही. तशातला हा प्रकार झाला. शाबू बनवायचा म्हटलं की हिरवी मिरची तर लागणारच. काही जण लाल तिखटातला पण करतात, पण हिरवी मिरचीचा मला तरी खूप जास्त आवडतो. तुम्हाला कसं आवडतो ते मला नक्की सांगा. अरे हो, मला शाबूवरून आठवलं, काही ठिकाणी ना शाबूची खिचडी बनवताना त्यामध्ये कढीपत्ता किंवा मग जिरं, कोथिंबीर हे सुद्धा घालतात, पण आमच्यात ना साधा शाबू केला जातो. म्हणजे हिरवी मिरची घालतात, पण कोथिंबीर किंवा मग जिरं वगैरे अजिबात घालत नाहीत. तर असं तेलामध्ये मस्तपैकी हिरवी मिरची तडतडू द्यायची, त्याच्यामध्ये हवं तर शेंगदाणे आम्ही टाकतो आणि नसेल तर मग दाण्याचं कूट भरपूर सारं टाकतो आणि त्याच्यात बटाटा जो काही आपण चिरून घेतला आहे ना एकदम छान, तर तो टाकतो. आता बटाटा अगोदर उकडवून घेतलेला असल्यामुळे ना जास्त वेळ घेत नाही शिजायला. तर बऱ्याचदा काय असतं की कच्चा बटाटा जर तुम्ही घातला तर तो थोडासा फ्राय होऊ द्यावा लागतो तेलामध्ये आणि मगच शाबू आपण ॲड करू शकतो. तर आता मी बटाटा छान अगोदरच शिजवलेला आहे, त्यामुळे मग त्याच्यामध्ये शाबू पण टाकला, त्याच्यातच मीठ वगैरे टाकायचं आणि त्यानंतर लास्ट स्टेजला कूट आपण ॲड करू शकतो. ज्यामुळे काय होतं की कूट जर सुरुवातीला जर आपण घातलं ना तर मग ते चिकटतो शाबू किंवा मग बऱ्याचदा बुडाला सगळं कूट लागतं आणि शाबूवरती येतो, असं पण होतं. तर मग मी छानपैकी तो झाकून ठेवला. छान मुरल्यानंतर मग त्याच्यामध्ये लास्ट स्टेजला कूट घातलंय. आता इथे एक डिस्क्लेमर मला तुम्हाला द्यायचं आहे की मी अजिबात स्वयंपाकामध्ये प्रो नाही आहे. अगदी साधासुद्धा कामापुरता स्वयंपाक मला येतो आणि तसाच मी करत असते आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही मला म्हणजे गाईड केले, सजेस्ट केले, त्यानुसार मी सुधारणा केलेल्या आहेत. ज्या अगोदरपासून मला पाहतात त्यांच्या ते लक्षातही आलं असेल. बरं, मीठ टाकायला मी अजिबात विसरले नाही बरं का. व्हॉइस ओव्हरमध्ये माझ्याकडनं राहिलं असेल, पण कृतीमध्ये मात्र मी मीठ घातलेलं आहे. तर इथे आता छानपैकी शाबू पण तयार झाला. तर म्हटलं की सगळ्यात अगोदर देवाला तो अर्पण करते, कारण की मग घरात बाकीच्यांना आता लहान मुलं वगैरे असल्यानंतर आपण त्यांना तो वाढतोच आणि मग ते उष्टवल्यासारखं पण बऱ्याचदा होऊन जातं. तर लगेच कढईतला काढून अगोदर देवाला अर्पण केलं. बरोबर, या दिवसांमध्ये भुईमुगाच्या शेंगा असतील किंवा रताळं असतील मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात येतात, पण रताळं काही काल यांना भेटली नव्हती, पण शेंगा घेऊन आले होते, त्या मी आज भाजलेल्या आहेत. म्हणत होते ना मी आता शाबू केलाय पण दहीच नाही, तर तेवढ्यात घेऊन जास्त काय करायचं. हे बघा, उपवास खरबूज. दरवर्षी मी फराळाची सागर संगीत अशी थाळी बनवत असते महाशिवरात्रीला, परंतु आज माझ्याच्याने ते झालं नाही. म्हटलं चला साधंसुधंच असू देत. काही जण तर निरंकार करतात आजच्या दिवशी, फक्त पाण्यावरती, फक्त फळांवरती. तर आपण फक्त शाबू खाऊन करूया असं ठरवलं होतं, पण येताना हे बऱ्याच साऱ्या गोष्टी घेऊन आले, ज्याच्यामध्ये वेफर्स आहेत किंवा राजगिऱ्याचा लाडू आहे, केळी आहे, या सगळ्या गोष्टी. सो आता हे देवाला अगोदर अर्पण करून घेत. फराळाला बसण्या अगोदर म्हटलं की देवाला हे सगळं अर्पण करू आणि त्यानंतरच आपण ग्रहण करू. आता श्री पण म्हणत होता की मला पण उपवास करायचा आहे. सध्या तरी ते टिकला आहे, परंतु आता पुढे कसं काय करतो दिवसभरात काय माहिती, कारण लहान मुलांना शक्यतो भूक लागते आणि नाही टिकत उपास शेवटपर्यंत. पण डिपेंड करतं आता प्रत्येकाच्या इच्छाशक्तीवरती ते अवलंबून आहे. तर बघूया आता दिवसभर करतोय की नाही उपवास, का जेवायला मागतोय मध्येच ते. तर ही फळं वगैरे जी आणली होती ती बैलगाडीत काढून घेतली आणि हिच्याविषयी मला खूपदा विचारलं जातं. तर कळंब्याच्या तिथे ना एकदा एक्झिबिशन भरलं तर तेव्हा मी ही बैलगाडी घेतलेली आहे. सागवानी आहे आणि याच्यामध्ये फळं वगैरे ठेवल्यास खूप सुंदर दिसतं ते. तर शांभू पण आमची फ्रेश झाली आहे, आंघोळ झाली आहे, पण आता तिला कपडे वगैरे चेंज करते. वाईट आमच्याकडे एकच फ्रॉक आहे, पण खूप छान आहे तो, आत्ता व्यवस्थित येतो. तर तो घालणार आहे शांभू मी आणि मग साडी नेसणार आहे. महादेवाला जायचं दादा तयार होतो, दादा तयार होतोय का. तर चला आता पटकन आम्ही तयार होतो, कारण हाच मधला वेळ असतो. आता परत ड्युटीला जाण्याअगोदर आम्ही पटकन देवबाप्पाचं दर्शन करून येतो. मगाशी एक जण असेच सांगून गेले, आता मी कोणाचेही ऐकणार नाही, माझी मुले उपाशी आहेत. ती हरणी म्हणाली,
शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे ना तर तो टी व्हीवरती लावला आहे आणि तो ऐकत ऐकत आईचं चाललेलं आहे. म्हणजे एक प्रकारे पारायण करतात ना तशा पद्धतीने ती दिवसभर ते ऐकते सकाळपासनं. आणि आता इथं स्त्रीला पण थोडंसं लाड केला, कारण बऱ्याचदा कसं असतं ना की एक छोटं बाळ असेल तर दुसऱ्या मोठ्या मुलाला कुठेतरी मनात ती भावना येऊ शकते की माझ्याकडे दुर्लक्ष तर करत नाही आहेत ना. त्यामुळे आईबाबांची तारेवरची कसरत असते. मुलं कितीही असली तरी माया तितकीच असते आणि प्रत्येकाची माया तेवढीच येत असते. वाव दाखव. सो आवडले आमचं असं छान छान. आणि हा वाईट वाईट फ्रॉकी खरं तर हा खरं खूप यूजला आला आहे. हे कशी दिसते शांभवी आमची, शांभवी कशी दिसते. आता आम्ही जयच्या बाप्पाला जातोय. जय जय. बाय करा सगळ्यांना. बाय बाय बाय. बाय. हिंदू लय गावाची एवढी गडीब बर का. ही साडी ना मी जेव्हा शाळेवरती जॉब करायचे ना तर त्यावेळी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीसाठी नेसायचे ना, तर तेव्हाची ही साडी आहे. अजूनही ती माझ्याकडे आहे. खरं तसं तर असं काही नसतं की पांढरच घालावं किंवा काय, पण आता आहे आपल्याकडे अवेलेबल तर काय हरकत आहे म्हणून मी नेसले. तसं उद्देश कधीच नसतो की हे असंच असावं ते तसंच असावं, असं काही नाही. सो चला आता आईला चल म्हटलं तर ती देवाचं बघत बसली आहे. शिवलीला अमृत ग्रंथ त्याच्यावरती चालू आहे आणि कंटिन्युअसली तिचं ते बघणं चाललंय सकाळपासून. आणि हरणीचा अध्याय पारद्याचा. हो, तर मग आता श्री पण तयार झालाय आणि ह्यांना पण ड्युटीला जायचंय. तर मग आम्ही पटकन जाऊन येतो. शांभवी अशी नेहमीप्रमाणे गोड गोड दिसतेय आणि पाडला पण. अजून छान दिसत. हर हर महादेव. हर हर महादेव मंगळा. हर हर महादेव. आम्ही हाताने म्हणतोय. चला चला लिफ्ट वाट बघते. सहज एकदाच एक्सप्रेशन दिले होते तर ती त्यानंतर माझ्याकडे बघते आणि कस करे. शांभवी. अरे अरे चला चला. आणि तिचं ठरलेलं आहे हाय की नाही श्री. कशी करते रे, कशी करते. आणि तुझ्या बाबांनी शिकवलं ना. तर पप्पाने तसंच केली, ती तसंच करते आता. आता माझी ऑलरेडी दादा. तर खाली पार्किंगला आलोय म्हटलं की आम्हाला खेळायला तर पाहिजेच. मग तिथे आईने साडी नेसलेली असू दे किंवा ड्रेस वेअर केलेला असू दे, आम्हाला घेणं देणं नाही असं असतं तिचं. सो असं खेळायचं वगैरे थोडंसं झालं. त्यानंतर मग इथे जवळच आम्ही राहतोय त्याच्या जवळच्या एरियातच हे मंदिर होतं. सो तिथे आलोय. आणि या अगोदर एकदा आम्ही आलो होतो तिकडे दर्शनाला. तर आता इथे जे काही बेलपत्र आहे किंवा फुलं वगैरे घेतली. घरातून मी काही गोष्टी घेऊन आले होते, परंतु आता बेलपत्र वगैरे घरात तर काय अवेलेबल नव्हतं, त्यामुळे इथून घेतलं. आणि इथे आल्यानंतर ही सुंदर अशी रांगोळी आमच्या समोर आली. किती सुंदर काढली आहे पाहू शकताय. म्हणजे खरंच मनात तेवढी भक्ती लागते तेव्हा कदाचित ती तशी उतरवली जात असावी. आणि इथे ना पाहू शकताय नंदी महाराज आणि किती सुंदर हे सजवलं आहे मंदिर. आता दर्शन वगैरे घेतो. या अगोदरचे प्रिव्हियस व्लॉग जर तुम्ही पाहिले तर आम्ही नंदवाळच्या तिकडच्या मंदिरात जायचो, जिकडे की पाण्यामध्ये ती पिंड आहे आणि तिथे पूर्ण असं पाण्याचा जलाभिषेक महादेवावरती होत राहतो कंटिन्युअसली. सो प्रिव्हियस व्लॉगसुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता. आणि इथे बघू शकताय किती सुंदर असं हे मंदिर आहे. त्याहून सुंदर हे शिवलिंग आहे. तसं तर आम्ही दुपारी दर्शनाला आलो आहे. खरं तर सकाळच्या वेळी किती गर्दी असू शकते याचा अंदाज आपल्याला याच्यावरून येतोच की सतत कंटिन्युअस दर्शनाची रांग चालूच आहे. आणि सायंकाळी तरी यापेक्षा जास्त गर्दी होऊ शकते. त्यामुळे मग दुपारचा टायमिंग योग्य पण राहतो. आणि खरं तर आम्हाला जरी रात्री यायचं म्हटलं तरी तेवढा वेळ त्यावेळी मिळेलच याचं काही शाश्वती नसते. त्यामुळे जसा वेळ मिळतो आहे तसा आम्ही येऊन प्रत्येक सणावाराला जे काही रिच्युअल्स आहेत ते पार पाडतो. आणि हे करत असताना मनस्वी आनंद होतो, कारण की मुलांना हे सगळं अनुभवता येतं आहे. आणि एवढी बडबड बडबड शांभवीची सुरू असते ना, कायच सांगू तुम्हाला. पण मला ते कॅप्चर करता आलं, पण व्हॉइस ओव्हर करावं लागतं. त्याचं कारण की तिथं गाणे सुरू होते आणि त्यावरती ती बरंच काही बोलत होती, पण ते तसंच ॲज इट इज ठेवलं तर कॉपीराईट येऊ शकतं. त्यामुळे मग नाविलाज असतो मी व्हॉइस ओव्हर करते. बघू शकताय तिचे एक्सप्रेशन्स वगैरे सतत चालू असतं काही ना काही.
दर्शन महादेवाचं. कसं वाटलं तुला दर्शन? आणि ना आमच्या स्त्रीला तिथं असं म्हणजे एका जागी बसला होता ना, मी पहिल्यांदा एवढा शांत बसलेला बघितलाय ते. नाही तर घरात काही ना काही चालू असतं. है ना ग? कसा दादा बसला होता मंदिरात गुड बॉय सारखा. कारण आणि ही मुलगी तिथं फिरत होती. अरे बापरे. हो. आणि एक महत्वाचा भाग म्हणजे शिव नाव आहे त्याच्यावरती आहे ना, शिवांश श्रीचं रेकॉर्डला नाव. हा. आणि त्यामुळं आमचं कुलदैवत शंकर महादेव आहे, त्यामुळं खूप काही हे आहे ना, हे काय श्रद्धा आहे आमची. सिद्धनाथ आहे खरसुंडीचा. हा. ड्युटी झाली त्याच्यानंतर जो काही मला वेळ मिळाला त्याच्यामध्ये आम्ही जाऊन घर बघितलं, पण ते पसंत पडलं नाही आम्हाला जसं पाहिजे तसं 1-2 बघितले बरं का, पण दोन्ही पण एवढे दाखवण्याजोगे पण नव्हते, त्यामुळे आम्ही शूट पण नाही केलं आणि मूडच केला. म्हणजे ते घर बघून असं झालं की यार काय आपल्याला पाहिजे असं. सर्च करतोय की होय, तुमच्या खरंच माहितीच तो पण काय असेल तर आम्हाला सजेस्ट करा नक्की, आहे की नाही. हो. आणि चला आता. एरिया आम्हाला ना कळंबा, फुलेवाडी इकडच्या एरियातले माहिती असतील तर सजेस्ट करा, जेणेकरून आम्हाला इकडे जॉबला सोपं पडेल. हो. तर त्यामुळे इकडे दूर असणारे काही उपयोगाचे नाही आहेत. राधानगरी रोडला वगैरे असेल ना तर सांगा. सांगा जर कोणी पाहत असेल ब्लॉग हो. तशा एरियातून. तर चला आता निघतो. घरी जाण्यासाठी जाताना रताळं घेऊन जायचे कारण उपवास आहे. तर उदानी रताळाचं इकडे बघा इथं खायचं ते चालू हे आहे. पेंड खजूर आहे ना, हा. ते खायला चालू आहे. तिची हो. आवडती आहे ती खूप जास्त खजूर. तर हा. चला आता आम्ही निघतो आणि जात ऑन द वे काही भाजीपाला वगैरे गोष्टी आहेत त्या घेऊन जाऊ. दसरीची शाळा पण आहे आणि अजून 1-2 ठिकाणी म्हटलं पण आता मूडच गेलाय खरं सांगायचं म्हणजे. हा. मला म्हटले बोलवून घेऊया आपण. अशी तिथंच भेट झाली. नाही मी आलो इथं आल्यावर म्हटलं ताई तर म्हणलं थांबा म्हटलं ताई ए दादू. किती महिन्याचे आहे बा? आता त्याला 10वा पूर्ण झाला 11वा लागला. वाव, हे बघ हे बघ हे बघ शांभवी, हे बघ हे बघ हे बघ. लास्ट मुमेंटला ठरलं. मग अशा आम्ही घरी जायचं ठरवलं होतं, पूर्ण मूड गेला होता. पण परत आलेलो एक कॉल आला होता एजंटचा की आहे इकडे बघणार का. मग घरी जाता जाता परत इकडे वळलो आणि योगायोगाने यांच्या मित्राचं घर पण इकडच्याच एरियात आहे. सो त्यांनी इन्व्हाइट केला, म्हणजे भेट झाली तिथेच आणि या म्हणून. मग कारण कसं की असं आवर्जून नाही जाणं होत खरं तर एकाच डिपार्टमेंटला जरी असलं तरी, पण या निमित्ताने का होईना. किती छान शिवराज्याभिषेकाची फ्रेम. मी शांभवी इथे मस्त खेळते. अरे बापरे, मस्तच मस्त, छान. पिशवी भरून आहे. बाहेर किती आहे? भांडी कुंडी आहेत. अच्छा. गाडी नेसून तरी जायचं जाऊ. हो का? म्हणजे शेजारणी आहे तुम्ही दोघी, पण मैत्रिणी पण. खास मैत्रिणी झालं. आम्ही आलो तसं ताई किचन मध्येच होत्या. काय रे बाबा. आता जर फोन केला असता नाहीये तरी सगळ्या 13-14 जणी एका मिनिटात हजर झाल्या. होय. चांगलं की होय. म्हणजे डबल घ्यायचा आहे ओपन सोडलेला असं. पैसा घे. हो हो ना, ताईंनी सांगितलं इथं की आहे एक आणखी म्हणून. म्हणजे ऑलमोस्ट बरेचसे जण राहतात डिपार्टमेंटचे जे आहेत ते. सो बघूया आता कुठे आहे ते आणि कसं आहे ते पण दाखवतो. शांभवीला घेतो. हा का ताईंना म्हटलं तर त्या म्हटलं मी घेऊन येते, राहू द्या. हे डबलचं केलंय का त्यांनी, ते आपल्या काकींसारखं त्या. म्हणजे हॉल मोठा वाटतोय झाले जरा.
म्हणजे स्पेस आहे भरपूर तेच किचन. भरपूर आहे, तेच नाही. हे दुसरीकडे भांडी वगैरे धुवायला युटिलिटी. आणि इकडे सेपरेट त्या एरियातच एक अंडर कन्स्ट्रक्शन आहे. ते म्हणत होते की रेंटनी राहण्यापेक्षा हे तुम्ही विकत घ्या, जेणेकरून तुम्हाला ना म्हणजे किराया एवढेच पैसे जातील EMIमध्ये, आणि डाऊन पेमेंट थोडंसं व्यवस्थित केलं तर होऊन जाईल. बघा तरी असं त्यांचं होतं. मग डबल आहे काय की एक ती मास्टर बेडरूमच आहे ती. हे कॉमन आहे आणि ती मास्टर आहे मधली. हा कमोड. ह्या बेडरूमच आहे ते कॉमन. हा ते कॉमन आहे. जे सेपरेट दिले असं एकत्र काही दिलेलं नाही. आमच्या सगळे वयस्कर लोक आहेत, त्यामुळे खाली सुद्धा कमोडच लागणार. गुडघ्याचा त्रास असल्यामुळे चला नाही. तुम्ही कॉर्नरला आता असं सीन बघलं की तिथं टीव्ही बसत्या. इथं ना भारी आहे की. हो हो सगळं असते. आणि आपल्या तिथं आमच्या तरी माया रस्त्यात पलीकडे गणपती. तिथं गणपती असतो. मोठं खाली बघून. हा माझ्या कशाने वडिलांचा BP वाढतो हो. मामा ती बघितलं नाही लय दिवस जाऊन या. उद्या जाणार आहे गावाला बघतो आता. मस्त केलंय. हे घ्या दादा पाठीमागं जाऊ. आहे. हे भारी वाटतं. म्हणजे आपल्या आपण करू शकतो. हो ना. Yes. तेच ना, म्हणजे सामान पण वरती अजिबात राहत नाही हा, तेच ना, सगळं स्टोरेजला एकदम बरं पडतंय. आता हे घर काही रेंटनी किंवा विकायला नाहीये, पण त्यांनी एक फॉर्मॅट म्हणून आम्हाला दाखवलं की ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे, ते तुम्ही असं करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही हे बघून घ्या असा त्यांचा आग्रह होता, म्हणून आम्ही आलेलो. हे बाहेरची भिंतीची दगडं पण आम्ही लावली. घरी आल्याबरोबर सगळ्यात अगोदर पेटपूजेची तयारी आणि रताळ वगैरे उकडत घातली होती, परंतु सकाळचं जे काही इच्छा होती ना वडे करायची, साबुदाणा वडे, तर ते पण बनवून घेतले आणि मस्तपैकी आम्ही मॅच बघत बघत त्याचा आस्वाद पण घेतला. Come on. Yeah, yes. भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवलेला आहे. बाहेर फटाके फुटतात, सेलिब्रेशन टाइम आहे आणि या छानशा नोटवर हा व्लॉग आपण इथेच थांबूया. भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.